दिसतंय आणि तुझे नावाचं मला याद लागलंय. चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. लहानांसोबतच मोठ्याने देखील बालदिन साजरा केला पाहिजे, कारण मोठ्यांच्या मनातील बालपण देखील जपता आलं पाहिजे. हाच संदेश देण्यासाठी बालदिन साजरा केला जातो असं मला वाटतं. काल बालदिनाचं औचित्य साधत अफलातून म्युझिक लव्हर्स ग्रुप आयोजित लिटिल चॅम्प्स या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये छोट्या छोट्या गायकांनी, बालकलाकारांनी कराओकेच्या ट्रॅकवर गायनाचा कार्यक्रम सादर केला. बालगायकांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हरीशभाई ठक्कर व मनोज पळसकर, नितीन ठक्कर, गिरीश ठक्कर, संजय गाडे या मान्यवरांच्या वतीनं हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ओवी कोरान्ने, हेमांगी जोशी, जिजा मनोरकर, जियांशी मनोरकर, श्रीजित ओक, स्वरश्री जाधव, प्रांशी प्रजापती, राजेश्वरी गाडे, संस्कृती शिवहारे इत्यादी बालगायकांनी आपल्या गाण्याचं उत्कृष्ट सादरीकरण केलं आणि उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. इतकं चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल बालकलाकारांनी अफलातून ग्रुपचे आभार मानले. अफलातून ग्रुपने आज खूप चांगला कार्यक्रम केला आणि आम्हाला संधी दिली गायची. अशीच कार्यक्रम पुढे होत राहावे. आजचा कार्यक्रम खूप छान वाटला. अफलातून ग्रुपने मला स्टेजवर येण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद. आजच्या दिवशी अफलातून ग्रुपने आम्हाला एक तरी चान्स दिला की आम्ही स्टेजवरती येऊन गाणं म्हणू शकतो. छोट्या कलाकारांना स्टेजवर गाणं म्हणण्याची संधी दिली याबद्दल मी हरीश काका आणि प्रकाश काका यांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाची संकल्पना आणि याचा उद्देश निषेध केला अफलातून म्युझिक लव्हर्स ग्रुपचे संस्थापक हरीशभाई ठक्कर यांनी. जे काही 13 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांना एक व्यासपीठ देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे, कारण हीच मुलं आपल्या देशाचे भविष्य आहेत. आम्ही आता याच्यातून जे टॉपचे गायक असतील त्यांना आम्ही जे मोठे इव्हेंट करतो जे ग्रुपचे, त्याच्यात त्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि पुढे काही असे गायक आहेत की त्यांचे अल्बम सुद्धा निघू शकतील. अशा ज्या या छुप्या कला आहेत ह्या आम्हाला पुढे आणायचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमात बालगीत, हिंदी सिनेमातील गीत यांचं सुमधुर सादरीकरण करण्यात आलं आणि उपस्थितांनी या कार्यक्रमाला, या मुलांच्या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद दिला. इंदिरानगर येथील स्वर्णिम सभागृह नाशिक येथे बालदिनानिमित्त हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रावस्ती ओतुरकर यांनी केलं आणि प्रेक्षकांची मने जिंकली. मोठ्या उत्साहात आणि उल्हासात अफलातून म्युझिक लव्हर्स ग्रुप प्रस्तुत लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम संपन्न झाला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.